राईट. तर गाईज हा बघा हा आपला आजचा स्टे आहे. जवळजवळ मालवण बीचच्या जवळच आहे आणि तो बघा तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही, तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. त्यात सुद्धा आपल्याला जायचं आहे. तर गाईज बघा कसं वाटतंय. सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परेश भैर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आजचा आपला 3रा दिवस आहे आणि आपण आता सध्या आहोत गणपतीपुलेमध्ये आणि आपण आज चाललो आहे सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी आणि तिकडूनच तारकर्ली वगैरे स्कूबा डायव्हिंग वगैरे करायची आहे. तर 6 वाजता मॉर्निंग झाले, कारण की आजचा जो पल्ला आहे ना भरपूर लांब आहे, म्हणून लवकरात लवकर आम्ही निघालो इकडून. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता आमची गाडी आली बघा. हे बघा सकाळी उठवलं लग्न. सो गाईज फायनली आपण मालवणमध्ये पोचलो आहे. आणि बघा माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही, तो बघा तो सिंधुदुर्ग किल्ला आहे महाराजांचा. आणि आम्ही सकाळी 6 वाजता म्हणजे 6:20 ट्रॅव्हलिंग सुरू केली होती इकडे येण्यासाठी मालवणमध्ये. तर आता 11 वाजलेत, करेक्ट 11 वाजता आपण मालवणमध्ये पोचलो आहे. तर बघा माझ्या मागे सगळं बोटिंग वगैरे आहे. तर आता इकडे आपण रूम बघूया. तर इकडे गेलेत आपले फ्रेंड्स रूम बघायला. रूम बघून झाल्यावर रूममध्ये फ्रेश होऊ, कपडे वगैरे चेंज करू. इकडे स्कूबा डायव्हिंग विचारलं, तर स्कूबा डायव्हिंग इकडे पॅकेजमध्ये आहे 1200 1500. तर ते पण करायचं आपल्याला. सर्वप्रथम आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर बघून येऊ सगळं काही कसं काय. ऐकले मी की तिकडे महाराजांच्या पायाचे ठसे आहेत, ते पण आपण बघूया. त्यानंतर आपण स्कूबा डायव्हिंग करू. आजचा शेवटचा दिवस आहे आपला काहीच. आजचं सर्व काही आपल्याला आजच्या दिवसात सगळं काही करायचं आहे. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज हा जो रूम तुम्ही आता बघितला, तो आम्हाला इकडे मालवण बीचवर म्हणजेच इकडे आम्हाला हा 3600 रुपये म्हणजे 3600ला भेटला आहे. खूप छान आहे, म्हणजे युनिक सुंदर आहे. 6 जण असेच झोपू शकतात याच्यात. आम्ही 7 जण आहोत. तर आता आपण फ्रेश होऊया आणि जाऊया सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. त्यानंतर कपडे चेंज करू परत आणि स्कूबा डायव्हिंग वगैरे करूया. चला कंटिन्यू. तर गाईज हा बघा हा आपला आजचा स्टे आहे. जवळजवळ मालवण बीचच्या जवळच आहे आणि तो बघा तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही, तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. त्यात सुद्धा आपल्याला जायचं आहे. आणि हे बघा सगळे इकडे स्कूबा डायव्हिंग चालू आहेत. ती पण सुद्धा आपल्याला करायची आहे स्कूबा डायव्हिंग. कसा वाटला तुम्हाला व्ह्यू रिअल मध्ये? सो गाईज आपण आता मालवणमध्ये आलेलो
आणि दुपारची वेळ झाली जेवणाची आणि आपल्याला एक मस्त असा हॉटेल भेटला, हॉटेल चैतन्य. तर आपले 2 फ्रेंड्स आतमध्ये गेले, तर आता आपण पण सुद्धा जाऊया आतमध्ये. तर चला. बघूयात आपण थाली ऑर्डर केले, 5 प्रकारच्या 5 थाली ऑर्डर केले. तर आल्यावर तुम्हाला गाडी दाखव एक एक झुंकर असं एक एक भाकरी पाहिजे तर एक्स्ट्रा घे होता. पिंक वाले नाही आहेत का? पिंक वाल्याला काय बोलतात? सोलकढी. सोलकढी तर बोला ना, सोलकढी आहे. भाई याच्यात सोलकढी नाही आहेत का? सोलकढी समोर. अरे सोलकढी आहे ना समोर. ती पिंक वाली असते. कृष्णा जेवण कसं होतं बाई? एकदम उत्कृष्ट खतरनाक. सो गाईज भरपूर असा ऊन आहे इकडे आणि आपला जेवण वगैरे सगळं झालं आहे आमचं. खूप छान असं जेवण होतं. एकदा नक्कीच या आणि चैतन्य हॉटेलला व्हिजिट करा. भरपूर असं सुंदर प्रकारचं जेवण आहे. आणि आपण आता चला आता रूमवर जाऊया, कारण भरपूर ऊन लागतो आहे आणि संध्याकाळी आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो कसं काय आहे. चला. जेना काहीच आपण आता सध्या पोचलोय बघा मालवण जेटीवर आणि आपण चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तर आता इथं आपण तिकीट काढतोय. तिकीट काउंटरवर बघूया तिकीट किती आहे, प्राईस कसा काय आहे. चला या. हे बघा पाण्यामध्ये सेफ्टी लाईफ जॅकेट घालायला देतात. हा बघा आपल्याला सांगतोय कसं घालायचं. हा रिव्हर राफ्टिंगला गेलेला होता ऋषिकेशला. आता आपण जॅकेट वगैरे लाईफ जॅकेट वगैरे घालून रेडी झालोय. चला आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाऊया. आणि एक गोष्ट इकडे 30 ते 35 जण झाल्यावरच एक बोट सुटते, म्हणून ग्रुपमध्ये या. चला. तर मित्रांनो चला आता ब्लॉगर चेंज झालाय.
पॅडीला रेस्ट दिलाय आणि आम्ही आता किल्ल्यात एंट्री केली. आम्ही तिथे एंट्री फी दिली, 5 रुपये एंट्री फी आहे आणि त्या बोटिंगचे 50 रुपये पर पर्सन आहे आणि आम्ही आता 100 रुपये पर पर्सन आहे आणि आम्ही आता आतमध्ये आलो. इथं पूर्णपणे मार्केटच आहे, एक लाईन आहे पूर्ण अशी बघा. तिथून ही आता अशी माझी पाठीवन लाईनच आहे. इथं सगळं कोकम सरबत वगैरे, पुण्याला तुम्ही आले ना तर कोकम सरबत असं सगळं काय पिऊ शकताय. हे बघा टोपी वगैरे सगळं काय हे चांगलंच आहे. एकदम मार्केटच टाईप आहे असं वाटतच ना किल्ल्यात आपण बघायला गेले तर. बघूया आता तुम्हाला पुढे दाखवतो किल्ला कसा आहे. आणि बघत राहतं. आता मी एंट्री केले इथं तोफ आहे बाहेर. किल्ल्यामध्ये आल्या थोड्याच पुढे अंतरावर शिवराजेश्वर मंदिर आहे. चल जवळच्या काय थंडी येते. सो गाईज आपण ज्या फेरी बोटमधून आलो त्या बोटीचा पर पर्सन प्राईज आहे 100 रुपये आणि आत आल्या किल्ल्यामध्ये आल्या तर बाहेर लेडीज बसलेत. त्या प्रत्येकाकडून 5 रुपये घेतात आणि सांगतायत की ग्रामपंचायतकडून 5 रुपये घेण्यासाठी असं बसवले करून सांगतात. आणि पुढे आलो आणि आपण तर काही इकडे आहे ना महादेव मंदिर आहे, भुयारी मार्ग. गरम भरपूर होत आहे म्हणून आपण इकडे बघा कोकम सरबत सगळे कोकम. सो गाईज थोड्याच अंतरावर भवानी देवीचं मंदिर आहे. तर चला आपण आई माऊलीचं दर्शन करून घेऊया. मला दाखवतो भवानी माता. हे बघा कुठे चाललेत कृष्णा. गाईज बघा कसं वाटतंय. जय भवानी. आयाच आहे.
तर गाई संपूर्ण किल्ला बघितल्यावर कळालं की आपण जिथून एंटर करतो त्याच्या राईट साईडलाच आहे छोटंसं मंदिर आहे. त्याच्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आहे. तर कधी पण तुम्ही जर आले सिंधुदुर्गामध्ये तर आत आल्या आल्या राईट साईडला टर्न मारा. टर्न मारल्या जरा वरच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे दिसतील. तर चला बघा हा एंट्री आहे तो बघा मला दिसते की नाही माहिती नाही त्या बाजूला. इकडेच आहे ना चौपाटीवर मासली मार्केट भरला आहे. तुम्हाला दाखवतो बघा. आपल्या इकडचेच फिश आहेत सगळे आपल्यासारखे. बघा कोलंबी, बागरे, हलवा, पापलेट, सुरमई. एक किलो का 150 1 किलो का 150. चिंबोरे बघा चिंबोरे. सो गाईज आता आपला सगळं काय फिरून झालं आहे. तर आता आपण जरा मालवणमधून शॉपिंग करूया. 7:30 वाजलेत तर अर्धा पाऊण तास शॉपिंग करू. बघू आपल्याला काय भेटते इकडून घरी फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी. जे काही भेटेल ते घेऊया आणि थोड्या वेळानंतर जेवण करू आणि त्यानंतर पण पिक्चर बघूया. आणि चला. सो गाईज आम्ही मालवणमध्ये तेजस भगतच्या बाईकवर फिरतोय. ये चुंबू चुकू. तर आता इथं आपण शॉपिंग करूया. काय काय बघूया. घरातून सारखे फोन येत आहेत हे हान ते हान. तर बघूया आपण इकडे काय भेटतंय तुम्हाला दाखवतो. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. हे बघा गाईज इकडे शॉपिंग चालू आहे. कृष्णा काय घेतलेस? मी कोकम आवला सुपर आहे. आवला सुपर आणि कोकम ज्यूस. हे बाजूला पण बघा शॉपिंग. तुझं आहे का?